जगाच्या मालकाच्या दारात बसलात म्हणजे माहेरात बसलात. माहेर म्हणजे स्वातंत्र्य, सासर म्हणजे पारतंत्र्य, है की नाही. माहेरी 9 वाजेपर्यंत जरी झोपलात तरी माय म्हणते माय झोप होती, जिथं उठावंच लागतंय हिथं तरी झोप होती माय म्हणते. तुम्ही सासरी झोपा बरं, दिवस उजडायच्या नंतर थोडा जरी उशीर झाला तरी लगेच सासू म्हणते मला तर पटलीच नव्हती, ह्यालाच लय वाट लागली होती, ह्यालाच करून आणली, मी नगच म्हणत होते हे असलं म्हणतात ना. तर काय करावं त्याला. खरंय ते खरंय, स्वातंत्र्य आणि पारतंत्र्यामध्ये फरक आहे. अगदी तसं संत सांगतात वाळवंट आमचं स्वातंत्र्य आणि हे संसारिक उदरनिर्वाह आमचं पारतंत्र्य. अख्ख्या जीवाला कंटाळून जेव्हा आम्ही पंढरीची वारी करून वाळवंटात येतो ते आमचं माहेर आहे. जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा देवा, सांगू सुख दुःख देव निवारील भूक. जिथे आम्हाला काहीच चिंता न करता सांगायचं सामर्थ्य मिळालं ते आमचं माहेर आहे. जनाई सांगते बरं का माझ्यासाठी ग बाई बाई जाते ग माहिराला ग बाई, जाते ग माहिराला ग बाई, जाते ग माहिराला बाई बाई, जाते ग माहिराला बाई बाई, जाते ग माहिराला ग बाई 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 बाई. जे म्हणवते चराचर तेव्हा होते पंढरपुर, जे म्हणवते चराचर तेव्हा होते पंढरपुर. एवढा उपकार करा, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. यामध्ये तीन बडी दाखवा दिनाचा सोयरा, यामध्ये तीन बडी दाखवा दिनाचा सोयरा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. कुठं माझ्या मुळच्या घराला, माझ्या मुळच्या घराला घराला घराला, माझ्या मुळच्या 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 घराला, माझ्या मुळच्या घराला, माझ्या मुळच्या घराला, माझ्या मुळच्या घराला, माझ्या मुळच्या घराला. ग बाई ग बाई ग बाई, काहीच कळत नाही माझंच मला कळणं झालं. ग बाई जाते ग माहेराला ग बाई, जाते ग माहेराला ग बाई 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 बाई, जाते ग जाते ग जाते ग जाते ग जाते ग माहेराला ग बाई बाई, जाते ग माहेराला जाते ग माहेराला, जाते ग माहेराला, जाते ग
जाते ग जाते ग जाते ग जाते ग जाते ग जाते ग जाते ग जाते ग जाते ग जाते ग जाते ग जाते ग जाते ग जाते ग जाते ग माहेराला माहेराला महाराज ग बाई जाते ग माहेराला. कोणतं माहेर माझ्यासाठी? हे ग विठाबाई वर्णन आहे माझे पंढरीचे आई. हे ग विठाबाई माझे पंढरीचे आई. भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. एक विठाबाई एक विठाबाई एक विठाबाई एक विठाबाई देवा जिथं मी स्थिरावते ना ते माझं माहेर. जिथे उभा राहावं आणि मला चारही मुक्त्या साधायची गरज पडू नये देवाची हे माऊलींचं वर्णन वेगळं आहे बरं का. भगवंताच्या दारात उभा राहिल्यावर चार मुक्त्या साधतात असं नाहीये वर्णन. ते म्हणतात भगवंताच्या दारात क्षणभर स्थिर उभे राहा. उभा याचा अर्थ दोन पायावर उभा असं नाही, सावध. उभा याचा अर्थ विश्वास आहे, स्थिर स्टेबॅलिटी. म्हणजे मंथोनी नवनीता तैसे घे अनंता माया व्यर्थ कथा सांगली. जिथे जगाच्या मालकाच्या दारात जावं आणि मी त्याला सामर्थ्याने सांगावं घालोन या भार राहिलो निश्चिंती निर्विले संत विठोबास, तेव्हा कुठं ते माझं माहेर. जसं आई बापावर विश्वास आहे ना, काही झालं सगळे साथ सोडतील पण हे सोडणार, तसा विठेवरच्या मालकावर विश्वास आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. सगळं काही होतोस रे विठ्ठला. माऊली म्हणतात तू गुरुबंधू पिता तू आमची इष्ट देवता तूही सदा रक्षिता आपदी मोते. गुरु बंधू माय बाप सगळं काही तूच आहेस. कुलदैवत इष्ट देवता सगळं काही तूच आहेस. कारण मला माहित आहे अवतार कुठलाही असू दे तो तूच आहेस जो माझ्या रक्षणासाठी सामर्थ्याने माझ्या संकटामध्ये उभा राहतोयस. ज्ञात आहे मला माहित आहे साधा वया भक्ती का नाही लाज धरी. माझा विठेवरचा मालक काही झालं स्वतःच भक्ताच्या रक्षणाचं वचन कधी विसरत नाही. पितामहा भीष्माने वचन दिलं कृष्णाला, काही झालं देवा तू शस्त्र उचलायचा नाही, उपदेश करायचं काम करायचं, शस्त्राला हातही लावायचा नाही, हा नियम पाळ तर उभा राहा त्या अर्जुनाच्या पाठीशी. भगवंताने सांगावं पितामह काही झालं शस्त्र उचलणार नाही. अर्जुनाच्या रथाचा पाय गेला, बाणावर बाण अर्जुनाला कवरवांनी मारला, देवाला सहन झालं नाही, भक्तावर अन्याय झाला. देवानं सुदर्शन चक्र फिरवलं, भीष्माने विचारलं देव आहेस ना रे, परमात्मा असून वचन मोडलं. भगवंताने सांगावं स्वतःचं वचन मोडेल पण डोळ्या देखत भक्तावर झाला अन्याय कधी सहन करणार नाही. हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं. माझं सगळ्यात मोठं वचन आहे भक्ता राखे पायाशी दुर्जनाशी. एवढा जर सामर्थ्यवंत माझा मालक आहे, राजयाची कांता काय भीक मागे मनाची या जोगे. पाहिजे तर मिळणार आहे ना, पण कुठं मिळणार आहे? तिच्या दारात जिथे सामर्थ्याने आम्हाला स्थिरावायची. मग एक सासरवाशीन बाई आहे बिचारी, नदीवर धुणं धुवायला गेली. हातानं घरचं तोंडानं गावचं धुणं धुत होती. आपलं धुणं धुत होती, हो धुणं धुत होती. आणि धुणं धुता 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 रडायला लागली. शेजारी दुसरी एक बसली होती, धुणं धुवायला गावातलीच होती. काय झालं ग म्हणे माय रडायला. काय सांगू म्हणली, काय 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 सांगू म्हटली, काय 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 कसं सांगू. ती म्हणली सांग तोंडानं. कशी सांगते आता, सांग बाई एवढं रडायला काय झालं. काही नाही म्हटली, फार त्रास आहे म्हटलं. काय झालं. आई बापाने मोठं घर म्हणून लग्न करून दिलं. काही नाही म्हटली, मोठं घर पोकळ वासा पुढचं तुम्हाला माहित आहे महाराज, कशाला उगीच नको बाई, फारच त्रास आहे. काय झालं म्हणे, काय म्हणे, काय तो सासरा, काय ती सासू, काय ती नणंद, काय ती जाऊ, सगळ्यांनी त्रास दिला. सगळ्यांनी त्रास द्यायचा पांग फेडून घेतला. सगळं सहन केलं असतं, सगळं एका पायावर सहन केलं असतं. फक्त ही दलिंदर नीट पाहिजे. कुठला वाला कळतोय की तुम्हाला महाराज, कुठला वाला बनसरावच्या माय मावल्या, जी साखरपुड्यापासून लग्नापर्यंत भलते फोन करायचा.
जो त्या फोनवर म्हणायचा तुझं तोंड बघितल्याशिवाय दिवस जात नाही, आता तो म्हणतोय तुझं तोंड बघितलं की दिवस नीट जात नाही. हा असा पराकाष्ठेचा बदल ज्याने केला त्या येड्यामुळं फसला. लई स्वप्न दाखवली पण काही पूर्ण करायचा भरोसा नाही. सगळ्यात वाटोळ जास्त केलं ते माझ्या नवऱ्याने केलं, मालकाने. आणि हे मी नाही म्हणत, ज्ञानोबाराय म्हणतात जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवास आहे. बाईला जर सासरवास सहन करायचा असेल ना, बाई सगळं सहन करते, काही लागत नाही. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं हिंडवावं, अख्ख्या जगाने त्रास द्यावा, फक्त नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळे संकट एका पायावर सहन करते, नवरा फक्त साथ देणारा भेटला पाहिजे. तुम्ही वाजवा टाळ्या, वाजवा, तुम्ही वाजवा, तुमच्यासाठी गरजेचं आहे ते. तेव्हा तरी आमचं बी कौतुक खरंच आणणार आहे की नाही? खरे की नाही? जर तुम्ही मरू द्या, खरं आहे की नाही? माय मावल्या खरं आहे की नाही ग? आयुष्यात कोण चांगला हवा म्हणजे संसार सुखाचा होतो. अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, माझं पेटल्यावर येईल मला अक्कल, पेटूस तर सांगा, खरं की नाही? तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का? माझा अनुभव आहे तुम्हाला. तुम्ही संसार करताय की ग? खरं सांगा, संसारात कोण शाणा लागतो? नवरा लागतो, मालक शाणा लागतो. परमार्थाचं तसंच आहे दादा. जसा संसारात मालक शाणा असला की बाई कुठल्या संकटाची भीती बाळगत नाही, तसा आम्हा वैष्णवाचा मालक शाणा असल्यामुळे आम्हाला कुठल्या सासरवासाचं काही वाटत नाही. कारण आमचा विठेवरचा मालक सगळी नाती एवढ्या सामर्थ्याने सांभाळतो की किती संकट पायाशी आली तरी आम्हाला माहित आहे त्या संकटावर पाय देऊन आम्ही सामर्थ्याने उभा राहू शकतो. एवढी ताकद आमच्या नामात. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. कसं काय सोपं झालं? शहाणा तो धनी घेतो येथे. माझा मालक फार शहाणा आहे. धनी म्हणजे मालक फार सामर्थ्यवंत आहे, त्याच्यामुळे मला काही सासरवास होत, पण आम्हाला जे संतांना होत नाहीये कारण ते त्रासाला त्रास समजतच नाहीये. एवढी ताकद आहे त्यांच्यात, त्यांना तोंड द्यायचे. पण आपल्याला सासरवास फक्त बायकांना आहे काय? कलियुगात आपल्या सगळ्यांना आहे. आता हा जो सासरवास सांगितलाय तो सासरवास सगळ्यांसाठी आहे. रडतीये बाई, शेजारची बाई म्हणली बाई जाऊ दे मरू दे आता, नशीब नशिबाला कोण बदलतं का? लल्लाटी जे लिहिले न पुसे का काही केले, जे लिहिलंय ते बाई करावंच लागणार आहे. 5व्याच दिवशी सटवी माथ्यावर आयुष्य लिहिते, मृत्यू सुद्धा कितव्या दिवशी लिहिते? 5व्याच दिवशी. म्हणून जुन्या बायका 5व्या दिवशी दिवस रात्र दिवा चालू ठेवायच्या बाळंतीन बाईजवळ. त्याला सटवीची पूजा म्हणली जायचं. सटवीची ये राती जेविना विसंबीये वाती तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहायचं. माऊलींचं वर्णन आहे, हे ठरलेलं आहे, तो भगवंताचा निर्णय आहे, ते व्हावंच लागणार आहे. 5व्याच दिवशी सटवी लिहिते, बरोबर आहे की नाही? म्हणून जुन्या बायका 5-6 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या. येड्या नव्हत्या त्या, आमच्यासारखे लय शहाणी. आम्ही लेकरू जन्माला की 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकतो, बेबी इज कम, ओके, लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. आम्हाला धीर दम असं काही नाहीच आहे महाराज. आणि कलियुग आहे ना आपल्या सहित सगळ्यांसहित, हे जग आहे ना प्रेझेंटेशनवर आहे, कल्पनेवर आहे. हे पुढे सांगेलच मी तुम्हाला, विषय येईलच तो. आपल्याकडे खरं खोटं असं काही नाहीये, ज्याची क्वांटिटी जास्त आहे ते खरं, क्वालिटी वगैरे अशी काही मान्यता देत नाही या विषयाकडे. मग काय त्रास होतोय तिला, शेजारीन सांगते बाई एवढं मात्र खरं की जे लिहिलंय ते बदलता येत नाही, पण त्रास कमी करू शकतो. कसा करायचा? कशाला म्हटली? एवढे सगळे त्रास देतात, तुझं काय म्हणणं आहे? काही नाही म्हणली, आता सहन होत नाही, लई केलं, आता नाही, आता बादली बी नदीत आणि मी बी नदीत, आता काय ताकद राहिली नाही घरी जायची. ती म्हणली असं नसतं, आत्महत्येसारखं महापातक दुसरं नाही असं मी कुठल्या तरी कीर्तनात ऐकलं. अशी ती बाई म्हणते सगळ्यात मोठं पाप कुठलं असेल तर कुठलं? आत्महत्या. सगळ्यात मोठं महापातक आत्महत्या. कशाला जीवाला घाबरायचं नाही महाराज. जो